गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि शिक्षा तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं च्या विद्यमाने 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमीचा कार्यक्रम या CST या विभागात शाखा क्रमांक 11च्या अंतर्गत या दोन्ही मंडळाच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम होत आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गणेश सानप साहेब,
माननीय डॉक्टर रोहित पिसाळ साहेब उद्योजक, सुजाताताई सानप माजी नगरसेविका. आणि सकाळीच या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे विधानसभाचे आमदार, विधानसभाचे अध्यक्ष आयुष्यमान राहुल नार्वेकर साहेब यांच्या मार्फत कार्यक्रमाला सकाळी सुरुवात झाली. आता कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतोय ते सन्माननीय अध्यक्ष भाई कदम साहेब, शाखा क्रमांक 11चे चिटणीस पालकर साहेब, त्यासोबत एकता महिला मंडळ सन्माननीय अध्यक्ष सौ श्रद्धा पालकर, तसेच अध्यक्ष धम्मचक्र मित्रमंडळाचे बुद्धभूषण जाधव आणि सर्व कार्यकारिणी सभासद, शतावन धम्म उपासक उपासिका आणि इथे उपस्थित सर्व तरुण मंडळी. आमचे मित्र, मला मगाशी सकपाल साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे मामांनी, अशोक कांबळे मामांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी बोललो, लगेच होकार दिला. कारण खूप जुनी शाखा आहे, शाखा क्रमांक 11, आणि या शाखेत मला बोलायचं जी संधी मिळाली हे ते मी भाग्य समजतो की खूप जुनी शाखा आहे, म्हणून मी लगेच होकार पण दिला. खूप या विभागात जर बघितलं तर शाखा जी पद्धती आहे बहुजन पंचायत समिती शाखाची, ते कार्यक्रम हे खूप चांगल्या पद्धतीने होतात. हा जो विभाग आहे CST पासून ते गुलाबापर्यंत, म्हणजे जे जुन्या शाखा आहेत त्यांनी जी पद्धती ठेवलेली आहे ती खूप नाविन्य, म्हणजे ती त्यांच्याकडून नवीन शाखेने शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून ह्या शाखेला होकार दिला. आज बघितलं गेलं तर आज या कार्यक्रमाला उद्योजक पण येणार आहेत, अनेक मान्यवर पण येणार आहेत, अनेक इन्कम टॅक्स मधून ऑफिसर पण येणार आहेत. आणि ही जी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ही जी बघूनच समजतं की यांनी जे नियोजन केले, आज सुट्टी नसतानाही हा जो महानगरपालिकेचा कर्मचारी आहे यांनी तो नियोजन केला आणि नियोजन आखून आजचा कार्यक्रम ते यशस्वी करत आहेत. आणि वेळेत कार्यक्रमाला सुरुवात केली, ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की जरी 4-5 लोक जरी आली तरी 7:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करू. आमचे मित्र, आता मी बघितलं कामगार नेते रुपेश कुरकर मित्र, धम्मबंधू आमचे देवगड तालुक्याचे बंधूच आहेत ते माझे, तेही इथे उपस्थित आहेत. तरी यांचं कौतुक करण्यासारखं वेळेत कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कार्यक्रम सुरू झाला. आज आनंदाचा क्षण आहे तुमच्या आपल्यामध्ये. 69 धम्मचक्र प्रवर्तन आपण साजरा करत आहोत. ग्रॅज्युएट झालो, चांगल्या पदवीचा झालो, आता तरी मला अस्पृश्याची जळ काही लागणार नाही. पण तरी जेव्हा ते उच्च शिक्षण घेतले तरी त्यांच्या सोबत पण ते वर्तन केलं उच्च वर्णीय लोकांनी, त्यांना ते अजून दुःखित झाले. बाबासाहेब अजून दुःखित व्यत्यय झाले की माझ्यावरती एवढे प्रसंग येत आहेत उच्च शिक्षित असून, तर माझा जो समाज आहे त्या समाजावरती किती संकट येत असतील, किती दुःख येत असेल, किती यातना येत असतील. आणि बाबासाहेबांनी जी मुवमेंट चालू केली 1918 पासून आपण जर बघितलं, शाहू महाराजांच्या काळापासून, तर त्याला बाबासाहेबांनी जेव्हा पूर्ण शिक्षण झालं 1927 ला आपण जर बघतो, मागचा इतिहास पण बोलणं गरजेचं आहे, तो इतिहास विसरता कामा नये. 1927 ला महाड मुक्ती संग्राम आपण बघतो. 20 मार्च 1927 ला हा महाड मुक्ती संग्राम झाला. पाण्यासाठी ती लढाई नव्हती, जी समता स्वातंत्र्य बंधुतासाठी लढाई होती. या जगामध्ये मनुष्याला जे अधिकार नव्हते ते प्राणी मात्राला तिथे पाणी पियाला ते अधिकार प्राप्त होत होते. आणि ही जी लढाई होती ती फक्त पाण्यासाठी नव्हती, तर स्वातंत्र्य समता बंधुता
या तत्वावर होती. हे आपण समजून घेतलं. इथून आपली जी सुरुवात झाली म्हणजे मुवमेंटला, म्हणजे एक व्यापक अशी सुरुवात या लढाईपासून आपण बघतो. आणि या लढाईला आता 2 वर्षामध्ये 100 वर्ष होणार आहेत. 2027ला 100 वर्ष महाडच्या मुक्ती संग्रामला होत आहेत. म्हणजे हे आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की पुढील 2 वर्षामध्ये हा जो कार्यक्रम हा प्रत्येक शाखेत पण होणं गरजेचं आहे. महाड मुक्ती संग्रामला 100 वर्ष. तर पुढील ही लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या 2027ला प्रत्येक शाखेने महाडचा मुक्ती संग्राम कार्यक्रम प्रत्येक शाखेत जोरात होणं गरजेचं आहे. हा जो संग्राम होता पाण्यासाठी नव्हता, समता स्वतंत्र बंदिता फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेला समता स्वतंत्र बंधुता या तत्वावर झालेला हा दुसरा सत्याग्रह होता. पण आपल्याला तो सत्याग्रह संकुचित करून दाखवला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा समता स्वतंत्र बंधुता नंतर झालेला हा दुसरा सत्याग्रह होता. पण जागतिक सत्याग्रहाला अजूनही भारत देश संकुचित स्वरूपाचा दाखवतो. आणि त्यावेळी कुठेतरी एखाद्या पुस्तकामध्ये ते सीमित राहतो. पण ज्यावेळी आपण जर पुढाकार घेतला तर खरंच या सत्याग्रहाला जागतिक स्तर प्राप्त होईल. हे आपण विसरू शकत नाही. म्हणून ह्या सत्याग्रहाला खूप महत्व आहे की बाबासाहेबांनी जी लढाई लढली ती फक्त एका दिवसाची नव्हती, एका वर्षाची नव्हती. तर ही जर लढाई जर आपण बघितली तर हा सत्याग्रह 1927 ते 1937 पर्यंत कोर्ट रूम मध्ये चालला. एका ठिकाणी बाबासाहेबांनी रस्त्यावरची पण लढाई लढली, त्यासोबत हीच लढाई कोर्टामध्ये पण लढली. जेव्हा आम्ही ते प्रबंध वाचतो की 10 वर्ष जो सत्याग्रहाला लागला, दिवाणी न्यायालयापासून त्याच्या वरिष्ठ न्यायालय हायकोर्ट पर्यंत जी लढाई लढली बाबासाहेबांनी, स्वतः वकील म्हणून ती लढाई लढली. हे विसरता कामा नये की सत्याग्रह फक्त रस्त्यावरती न करता कायदेशीर मार्गावरती सनदशीर मार्गाने बाबासाहेबांनी तो सत्याग्रह लढलेला आहे. आणि कोर्टामध्ये आदेश पारित करून ती जमीन जी सरकारी आहे की खासगी हा जो वाद होता, सिव्हिल मॅटर होता, तो बाबासाहेबांनी निकालीत काढण्यात आपल्याला सहकार्य केलं. आणि तो जजमेंट आपल्या सोबत लागला आणि ती सरकारी जमीन सिद्ध झाली. आणि ते पाणवठा जो आहे महाडचा तो सर्वांना खुला करण्यात आला. म्हणजे ही जी अस्पृश्याची लढाई बाबासाहेबांनी रस्त्यावरती लढता लढता कोर्टात कायदेशीर मंडळात ही लढाई त्यांची चालू होती. त्यानंतर आपण बघतो कालच घोषणा केली होती. तर वेळेचं पाहण्या थोडक्यात सर्व महत्व सांगायचं आणि त्यानंतर आपल्याला वर्तमानात पण यायचंय. आपण भूतकाळ पण बघायचंय, वर्तमान पण जगायचंय आणि भविष्य करायचंय. तरच आपण खरे बौद्ध अनुयायी होऊ. कारण इतिहास तर आपल्याला विसरायचा, इतिहास तर आपल्याला जाणून घेणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1935ला कालच 13 ऑक्टोबर येवला येथे घोषणा झाली की हिंदू म्हणून जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. हिंदू म्हणून जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, हिंदू म्हणून मी मरणार नाही. बाबासाहेबांनी घोषणा कालच केली होती, कालच्या दिवशी 1935ला. बाबासाहेबांनी 1935 नंतर जे सत्याग्रह झाले, काळाराम मंदिर सत्याग्रह, पंढरपूर सत्याग्रह, ह्या सत्याग्रहामध्ये त्यांनी जी लिडरशिप केली त्याच्यात अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यानंतर आजचा जो दिवस आहे 1956ला बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायांसोबत धम्म क्रांती केली. रक्तविरहित, कोणताही रक्ताचा थेंब न सांडता प्रज्ञाशील करुणा या तत्वावर आधारित बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा धम्म आपल्या पूर्वाश्रमीच्या महाड बंधूंना, आपण पूर्वाश्रमीचे कोण होतो तर महाड होतो, आणि ते आपले पूर्वज बौद्ध धम्मात त्यांनी प्रवेश केला. त्यांनीही बाबासाहेबांचं ऐकलं. आपले जे पूर्वज होते आजी आजोबा पणजोबा यांनी ऐकलं, म्हणून एक क्रांती झाली, नवी क्रांती झाली आणि बाबासाहेबांनी
त्याकडे भगवान आलं. म्हणजे हे पण सृष्टीचा नियम की अशा बोलतो ना की महापुरुष त्यांच्या हाती बोधिसत्वांच्या हाती त्या नियतीने त्या दिवशी बुद्धांचं चरित्र दिलं आणि ह्या पद्धतीने त्यांची क्रांती त्यांचे विचार भगवान बुद्धांप्रती आले हे लक्षात घेतलं पाहिजे की कसं बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा स्वीकार मनाने केला होता. जरी धर्मांतर झालं नसला तरी त्यांनी मनाने स्वीकार केला आणि शेवटी त्यांनी जेव्हा राजकीय संन्यास घेतला आणि तेव्हा त्यांच्याकडे वेळ होता आणि तेव्हा त्याने पूर्ण वेळ धर्मा बौद्ध धर्मासाठी देण्याचा योजिला. त्याच्या आधी काही लोकांना शीख धर्मामध्ये अभ्यास करायला पाठवलं, काहींना ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करायला पाठवला, पण शेवटी समता स्वातंत्र्य बंधुता या तत्वावर आधारित बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपली भारतीय राज्यघटना दिली. राज्यघटना म्हणजे या देशाचा सर्वोच्च कायदा. बाबासाहेबांनी राज्यघटना दिली. राज्यघटना म्हणजे या देशाचा सर्वोच्च कायदा. या देशामध्ये हजारो कायदे आहेत, घटनेच्या अगोदर हजारो कायदे आहेत, पण राज्यघटना म्हणजे काय असतं की बाप असतो आणि एक बेटा असतो, एक बाप असतो आणि एक बेटा असतो. बापाला अधिकार असतात मुलाला जन्म देणं आणि मुलाला दत्तक घेणं. म्हणजे बापाला अधिकार असतो घेणं म्हणजे हे राज्यघटनेचीच करते की सर्वोच्च कायदा या कायद्याअंतर्गत जे कायदे मानवाच्या हितासाठी असेल अगोदरचे 1900 एक घटना निर्मितीच्या अगोदर 1950 त्यांना यांनी स्वीकार केला. त्याच्यानंतर जे कायदे निर्मिती झाली म्हणजे कायदे घडले म्हणजे समजा एखादा पर्यावरण कायदा आहे, आता नवीन कायदा आला भारतीय न्याय संहिता, त्याच्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देतात. ते हे कायदे निर्माण कशामुळे होतात तर भारतीय घटना राज्यघटनेच्या अनुच्छेद अंतर्गत. जर ते कायदे चुकीचे कायदे असतील तर त्याला चॅलेंज कर म्हणजे वडिलांना चुकीचं बोलून मुलगा पुढे जाऊ शकत नाही. तसं राज्यघटना सांगते काढून तुला पुढे. अनेक कायद्यांची निर्मिती राज्यघटनाच्या अंतर्गत झाली आणि अनेक कायद्यांची स्वीकृती ही राज्यघटना अंतर्गत झाली आणि जे कायदे या मानवासाठी चुकीचे होते ते कायदे हे बाद झाले. ही राज्यघटना आपल्याला समजून घेतला या देशाची सर्वोच्च घटना कशी काम करते आणि हीच घटना आपल्याला बाबासाहेबांनी दिली. म्हणजे बाप कायदा वडीलधाराने जो आपल्याला कायदा दिला देशाचा सर्वोच्च कायदा हा राज्यघटना आहे. राज्यघटनेने हक्क दिले, सर्वांना समान हक्क दिले, सर्व जाती वर्गाला हक्क दिले. बाबासाहेबांनी कुठल्याही जाती धर्माचा अपमान केला नाही, कुणाचाही विरोध केला नाही. 22 प्रतिज्ञा देतानाही देव नाकारलेला आहे, देवाचा विरोध केलेला नाही हे लक्षात घ्या. राज्यघटनामध्ये सर्व धर्म समभाव आहे, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांचं आचरण करायला अधिकार आहे. बाबासाहेबांनी तेच केलं की माझ्या धर्माच्या लोकांना मी 22 प्रतिज्ञा का देतो कारण त्यांच्या उज्ज्वल यशासाठी. कारण हा समाज आधीच गरीब आहे, हा समाज आधीच गरीब आहे आणि देव धर्माच्या कर्मकांडामध्ये बसला तर याची अधोगती होणार. उदाहरण आपल्या समाजाने जर एका देव पूजा चालू केली, इतर लोक बघतो मी कार्यक्रम बघा प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे, पण आपल्या आचरण जर त्या पद्धतीने केलं, एखाद्याने गणपती बसवला एखाद्याने दुसरं बसवले, एक गणपती बसवायला 25 ते 30 हजार खर्च येतो, घट बसवायला 20-25 हजार खर्च येतो. म्हणजे वर्षाकाठी देवस्की कार्यपद्धती 60-70 हजार रुपये वाया जातात. आणि हा समाजाने जर मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला तर तो मुलगा उच्च शिक्षित होतो. म्हणजे की देव धर्मात बसला तर त्याची अधोगती ही होणारच 100%. ज्या समाजाची प्रगती आहे त्याने देवपूजा करावी, हमखास करावी, आमचा त्याला विरोध नाही. पण माझा समाज आधीच मागासलेला आहे आणि तोच अजून त्याच्या घरात 2-3 देव आले तर तो अजून मागासलेला होईल. हा व्यवहार बघितला पाहिजे. माझा समाज अजून
होऊ नये यासाठी बौद्ध धम्म आपल्याला स्वीकार करायचा आहे. भगवान बुद्ध हे मोक्षदाता आहे तर मुक्ती मार्गदाता आहे. मोक्ष देत नाही, ते मार्गावर चला, मी सांगेल त्या मार्गावर जो चालेल त्याचं कल्याण साध्य होणार आहे. आणि हेच आपल्या समाजाला कधी कधी कठीण होतं. जे श्रद्धावान उपासक आहेत ते खरंच या मार्गावर चालतात, पंचशिलेवर चालतात, बाबासाहेबांच्या मार्गावर चालतात. आणि ज्यांना भीती वाटते, जो मनुष्य भित्र आहे तो देवाकडे जातो. माणूस जेव्हा घाबरतो, जो भित्रा मनुष्य आहे, या जगामध्ये जर भित्रा प्राणी कोण असेल तर हा मनुष्य आहे. आणि जो भित्रा असतो ना तोच पहिला देवाकडे जाणार, नवस करणार, देवपूजा करणार. आणि भगवान बुद्धांना जरी आपण अगरबत्ती मेणबत्ती नाही लावली आणि त्यांच्या मार्गावर तरी खरंच तथागतांच्या काळात एक पटिसेन नावाचा भिक्खू होता, माझा वृद्ध भिक्खू. तो पटिसेन पण त्याला हसायचे लोक. पण त्या पटिसेननी तथागतांना विचारलं की मला हसतात लोक. त्याला एक गाथा तथागतांनी शिकवली आणि पटिसेनाने त्याचं अनुकरण केलं. एक गाथेचं अनुकरण केलं आणि अनुकरण करून तो अरहंत भिक्खू झाला. तसंच आपणही आपल्या जीवनामध्ये अनुकरणाला महत्व दिलं पाहिजे. किती गाथा म्हणतो, पाठांतर करतो, पण अनुकरण नसेल तर त्या अनुकराला त्याला काही अर्थ होत नाही. हाच धम्म सांगतो की अनुकरणाला महत्व आहे. तुम्ही अगरबत्ती लावा की मेणबत्ती लावा, हा तथागत त्याने नाराज होत नाही. पण जेव्हा तुम्ही अनुकरणावरती चालाल, त्या मार्गावरती चालाल, बाबासाहेबांच्या मार्गावरती चालाल, अनुकरण कराल, तर खरंच तुम्ही साध्य आपण काहीतरी करू आणि त्याने आपण आपली प्रगती साध्य करू. बघा, आज असा कार्यक्रम आहे, शाखेचा कार्यक्रम आहे. बौद्ध जन पंचायत समितीचे संस्थापक कोण? बाबासाहेब आंबेडकर. महार नीती पंचायत होती आपली, खार पश्चिमला काळ्या स्थापन झाली. बाबासाहेबांच्या अंतर्गत ही बौद्ध जन पंचायत समिती तेव्हा स्थापन झाली, तेव्हा महार नीती पंचायत होती. धर्मांतर नंतर बौद्ध जन पंचायत समिती नामांतर झालं. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या तरुण मुलांना बौद्ध जन पंचायत समिती शाखेचे सभासद वेद केलं पाहिजे. जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ होते ते पण शाक्य कुळांचे सभासद झाले होते. 16 वर्षाचे असताना शाक्यांचे सभासद झाले. मग तरुणांनी पण शाखा पद्धतीमध्ये सभासद होणं लवकरात लवकर गरजेचं आहे. जी 18 वर्ष आपल्याकडे आता कालावधी असतो तर ही का गरजेचं आहे? कारण माझ्या वडिलांनी माझं सभासद तत्व लवकरात लवकर केलं, त्याच्यामुळे मी घडलो, इतरही लोक मुलं तरुण घडतात. तर बौद्ध जन पंचायतीच्या शाखेला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे लवकरात लवकर. फक्त लग्न विधी असेल म्हणून सभासद होणं हे मर्यादित न ठेवता व्यापक रूपे शाखेचं काम करणं गरजेचं आहे. तरच आपल्या शाखा पद्धती ह्या खूप पुढे जातील. इतर राजकीय पक्षाने या शाखा पद्धतीचा स्वीकार करून त्यांचे पक्ष हे मोठे केलेले आहेत. जी मूळ घटना बहुजन पंचायत समितीचा जर इतिहास बघितला तर त्या शाखा सिस्टमवर आधारित अनेक पक्षांनी आपला हे केलेलं आहे, यश प्राप्त केलेलं, त्यांचे सत्तेच पुढारी आलेले आहेत. म्हणजे आपल्या शाखे पद्धतीच्या घटनेवर आधारित पुढे पुढे राजकीय पक्ष चाललेले आहेत. ते हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या तरुणांना वयाच्या 18 वर्षी सभासद करणं गरजेचं आहे. त्यांना ही शाखा पद्धती समजून घेणं गरजेचं आहे. ह्यानेच आपण, कारण मॅन इज सोशल ॲनिमल, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही, त्याला काही ना काही ऐच्छिक संघटना पाहिजे. आणि शाखाच आपल्याला कुठेतरी आपल्या विचारांना वाव देते. ते हे लक्षात घेतलं पाहिजे तरुणांना की शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण सहकार्य केलं पाहिजे. आता हे भाई कदम साहेब त्याला वयस्कर झालेले आहेत, त्यांची मंडळी वयस्कर, आज ना उद्या त्यांना कुणाच्या तरुणांच्या हातात हे कार्यक्रम द्यावे लागतील, त्यांनाही आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. तर हेच लक्षात घेतलं पाहिजे. वेळेत आपण शाखेचे सभासद झाले पाहिजे, त्याचे नियम आचरण केलं पाहिजे. हेच आपलं महत्वाचं काम आहे. त्यानंतर मगाशीच उल्लेख केला सिद्धार्थ बोधिसत्व ह्यांनी पण वयाच्या 16 वर्षी शाक्य कुळांचा सभासद घेतलेला. तसं आपणही शाखा पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. सकाळीच आपल्याकडे अनेक मान्यवर आले. आपल्या देशामध्ये जी घटना आहे आपण विचार पण करू शकत नाही की या राजकीय जे काही समीकरण आपल्याकडे आपल्या काही महिन्यात काही वर्षात आपल्याला दिसले, ते राजकीय समीकरण करण्यामध्ये जो घटनाकार अभ्यासक आहे, घटनेचा अभ्यासक यांनीच राजकीय समीकरण केलेले आहेत. म्हणजे यशस्वी राजकीय व्यक्ती कोण होतो? जो घटनेचा अभ्यास करतो.
हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्र राज्यात जे राजकीय समीकरण झाले ते खूप घटना अभ्यास करणाऱ्याच व्यक्तीने केले. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की घटनेचा अभ्यास केला पाहिजे आजच्या तरुणांनी. त्याच्यामुळे तुम्हाला सामाजिक, आर्थिक, राजकीय जे हक्क आहेत ते आपल्याला समजून येतात. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पंचशील सांगितलंय आणि हे पंचशील आपल्याला नैतिकता आपल्याला शिकवते. पंचशील काय सांगतं? पानाची पाता वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. अर्थात मी प्राणी मात्राची हत्या करणार नाही, पण पंचशील एका ठिकाणी सांगतं मी प्राणी मात्राची हत्या करणार नाही असं सांगतो, पण एका ठिकाणी सकारात्मक पण पंचशील सांगतो मी मैत्री भावना करेल. पानाची वाता वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. आपल्यामध्ये मैत्री भावना पाहिजे, द्वेष नसला पाहिजे, प्रेमानेच जग जिंकता आलं पाहिजे, ही मैत्री आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि हे पंचशील सांगतं की राग करू नका, कुणाची हत्या करू नका, मैत्री भावना ठेवा, क्रोध करू नका. कारण नैतिक समाज निर्मिती करायची असेल तर पंचशील खूप महत्वाचं आहे. दुसरं शील सांगतं अधिन्यदाना वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. आपण सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, आपण चांगल्या पदावरती आहोत, पण अधिन्यदाना सांगतं सम्यक आजीविका करा. कुशल कामाचा पैसा आणा घरामध्ये, अकुशल कामाचा पैसा आणू नका. म्हणजे भ्रष्टाचार करू नका, चुकीच्या मार्गाने आणलेला पैसा घरात आणायचा नाही, चांगल्या मार्गाचा पैसा घरी आणा. हा अधिन्यदाना वेरमणी शिखापरं समाधी सांगतो की आपल्या घरामध्ये कितीही पैसा कमवा, धम्म तुम्हाला पैसा कमवायला कमी करत नाही, तो अधिक पैसा कमवायला सांगतो, पण तो पैसा चांगल्या मार्गाचा असला पाहिजे. या अधिन्यदाना वेरमणी शिखापरं समाधी आम्ही सांगतो की चांगल्या मार्गाचा पैसा आपल्याला आणायचा आणि तो कितीही कमवा, करोडो कमवा, लाखो रुपये कमवा, आणि तो चांगल्या मार्गाने पैसा आणा आणि तो चांगल्या मार्गात आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. कामेश शुभेच्छाचारा वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. व्यभिचार करू नका. कामेश शुभेच्छाचारा हा व्यभिचाराला विरोध करतो, प्रेमाला विरोध करत नाही. पती पत्नीने एकमेकांमध्ये प्रेम ठेवणं गरजेचं, ही नैतिक जबाबदारी आहे. व्यभिचारापासून लांब राहिलं पाहिजे. प्रेमाला कधीही कामेश शुभेच्छाचारा हा विरोध करत नाही, फक्त व्यभिचाराचा जेवढा विरोध हा शील करतं, तर व्यभिचाराच्या हारी जाऊ नये. मुसावादा वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. मुसावादा सांगतो चुगली करू नका, भांडण करू नका, खोटे बोलू नका, असत्य बोलू नका, चांगली वाणी ठेवा. ज्या वाणीमुळे सर्वांचं हित होणार आहे, स्वतःचं हित होणार आहे, आणि ती वाणी अंगीकारा. हे मुसावादा वेरमणी शिखापरं समाधी आम्ही सांगतो, ही नैतिक जबाबदारी आहे. पाचवं शील हेही महत्वाचं शील आहे. सुरामेर यमच्च पमादठाना वेरमणी शिखापरं समाधी आम्ही. मादक पदार्थ सेवन करू नका. महानगरपालिकेमध्ये असे अनेक बौद्धाचार्य आहेत, ते महानगरपालिकेत कर्मचारी आहेत, पण ते व्यसनाच्या आहारी नाहीत. म्हणजे यांचा आदर्श महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी 50% वर बौद्धाचार्य बौद्धजन पंचायत समितीने महानगरपालिकेचे आहेत आणि ते निर्व्यसनी आहेत, आणि ते पण चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही कारण आपल्याकडे नसलं पाहिजे की 50% वर बौद्धाचार्य आमच्या पंचायत समितीमध्ये निर्व्यसनी बौद्धाचार्य आणि ते पण महानगरपालिकेचे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की चतुर्थ श्रेणी असले, घनकचरा विभागाचे असले तर कारण नसलं पाहिजे. व्यसनाच्या आहारी असाल तर लवकरात लवकर त्या व्यसनाच्या बाहेर आलं पाहिजे, कारण त्याने तुमचे आर्थिक नुकसान होते, पैसा जातो. महिन्याकडे 6,000 रुपये जातात तुमचे. सरासरी बघितलं एखाद्याला जर वेतन लागलं तर 6,000 रुपये वाया जातात, वर्षाचे 72,000 वाया जातात. आणि असे करता करता एखाद्याला व्यसन जर 30-40 वर्ष लागलं तर त्याचे 25 ते 30 लाख रुपये आर्थिक हानी होते, म्हणजे नुकसान होते. म्हणून मी तर आदर्श मानतो महानगरपालिका कर्मचारीचे जे बौद्धाचार्य आहेत ते तर आदर्श आहेत आपल्या समाजात. ते घनकचरा विभागात असो, इतर विभागात असो, तरी ते आदर्शवादी आहेत आपल्यासाठी. की त्यांच्याकडे एवढं संकट येतं, त्यांना संकट येतं तरी त्या व्यसनाच्या आहारी जात नाही. तर आजच्या तरुणांना एवढंच आहे की त्यांच्याकडून तुम्ही आदर्श घ्या. महानगरपालिकेचे जे बौद्धाचार्य आहेत त्यांचा आदर्श घ्या. निर्व्यसनी राहिलं पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेला असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टरच्या सल्ल्यापासून आपण आपलं आरोग्य सुद्धा, हे गरजेचं आहे. आपली जी आर्थिक हानी होते, सामाजिक हानी होते,
परिवारामध्ये भांडणतंडा होतो, आरोग्य बिघडतं, करोडो रुपयाचं आपलं शरीर आहे त्याचं नुकसान होतं. तर ह्या गोष्टीच्याही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने आचरण करायला पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आपली. ही नैतिक जबाबदारी आपण जर पार केलं तर आपण धनवान होतो, पैसा आपला बचत होतो. मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी आपल्याला नवीन नवीन आयडिया मिळतात की आपल्याकडे जर पैसा बचत राहिला तर मुलांना उच्च शिक्षित करायला सहकार्य मिळतं. कारण हाच बाबासाहेबांनी सांगितलं आहे, शिक्षणाची कस आपल्याला करायची. शिक्षण शिका, संघटित आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. पण आजच्या काळात शिक्षणासाठी पैसा लागतो. ज्या मुलाचा जन्म झाल्यापासून जर एखादा आई वडील त्याच्या भविष्यासाठी जर एखादी रक्कम जर साठवून ठेवतो आणि भविष्यासाठी त्याला जे खर्च येतो त्या शिक्षणासाठी ते तेव्हा त्याला उपयोगी ठरू शकतं. हे लक्षात घ्या. आज ही जी तरुण मंडळी आहे यांनी उच्च शिक्षण घेणं आज काळाची गरज आहे. आजची ही पिढी जर बघितलं तर 5 जनरेशनची पिढी आहे. 5Gची म्हणजेच यांना झटपट शिकता येतं. लॅपटॉप आहे, मोबाईल आहे आणि ही लॅपटॉप मोबाईलवरती नवीन नवीन शिकता येतं. आता मागच्या पिढीला शिक्षण का घेता आलं नाही याचं कारण की तेव्हा त्या माध्यम त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. माध्यम उपलब्ध होती पण ती माध्यम टोकडी होती. म्हणजे शिक्षण खूप किती महत्वाचं होतं. आज बाबासाहेबांमुळे आपल्या समाजाला फ्रीशिप आहे, स्कॉलरशिप आहे, फ्रीमध्ये शिक्षण मिळतं आणि या माध्यमामुळे डिजिटल फ्रीशिप मिळते, डिजिटल स्कॉलरशिप फॉर्म भरायला समाज कल्याणमध्ये आपल्याला जावं लागत नाही. मग ह्या तरुणांनी ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे की आपला जो मोबाईल आहे हा मोबाईल अशा गोष्टीसाठी आपण वापरला पाहिजे की स्कॉलरशिप कुठून मिळते, फ्रीशिप कुठून मिळते, उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा. कारण शिक्षण हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय कुणीही गुरगुरल्याशिवाय राहू शकत नाही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तरुणांनी शिक्षणासाठी जी कस करायची, शिक्षणाचा जोर द्यायचा, उच्च शिक्षित व्हायचंय आणि यासाठी आपण युट्यूब अनेक माध्यम आहेत त्या माध्यमामार्फत शिक्षण कसं उपलब्ध होईल आणि फ्री मध्ये कसं उपलब्ध होईल हे बघणं गरजेचं आहे. नैतिक जबाबदारी झाली, शैक्षणिक जबाबदारी आता ह्या तरुणांच्या हातात आहे. ह्या आधुनिक जगामध्ये फोनचा वापर अशा पद्धतीने करायचा की त्या मोबाईलमुळे आपल्याला मोफत शिक्षण कसं मिळेल आणि ते कसं प्राप्त करायचं हे शिकता येईल. हे शिक्षणाचा आपण घेतला पाहिजे की बाबासाहेबांनी आपण जो सांगितलाय त्या मार्गावर चालला पाहिजे. चांगल्या मित्रमैत्रिणी संगत केली पाहिजे, कुशल कामाचा संचय केला पाहिजे. आज आपण बघतो की जगामध्ये द्वेष भावना निर्माण होत आहे, मैत्री भावना पुढे संपत आहे. आजच चांगलंच उदाहरण आपण बघितलं कस्तुरबा रुग्णालयामध्ये. ते आपले कर्मचारी होते, त्यांनी विचारांची देवाणघेवाण करायचे प्रयत्न केले, सामाजिक विचारांची, पण त्यांच्यावरती काय झालं, चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन झालं, पुस्तक ते फेकण्यात आलं. बघा कुठेतरी हे चुकीचं काहीतरी चाललेलं आहे. विचारांची लढाई लढता आली पाहिजे आणि आपला समाज वैचारिक लढाई लढणार आहे. जर आपल्यावरती पण अशा प्रसंग घडला तर आपण पण उत्तर देताना वैचारिकच द्यावा. हिंसा ही आपल्यामध्ये आपल्या जीवनात नसली पाहिजे. अहिंसा पद्धतीने आपण तथागतांच्या धम्मानुसार आपण चालणं गरजेचं आहे. तर आपली लढाई वैचारिक, बाबासाहेबांनी कधी हिंसा केली नाही, अहिंसा मार्ग निवडला. बाबासाहेबांनी कायदेशीर लढाई केली, सरस्वती लढाई केली आणि हीच आपल्याला लढाई लढायची आहे. असे प्रसंग आपल्या अवतीभोवती आपल्यावरती पण होऊ शकतात आणि जेव्हा आपण सक्षम होण्यासाठी आपण भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपण असे सक्षम होऊ की आपल्यावरती कोणीही असा आघात करताना 100 वेळा विचार करेल. आपली एकी असणं गरजेचं आहे आणि एकी असेल तर खरंच आपण या समाजामध्ये आपण आपले ध्येय साध्य करू. आपली सामाजिक बांधिलकी आपण समजली पाहिजे. आपण सर्व जाती धर्माप्रती मैत्री भावना केली पाहिजे. सर्वांप्रती आपण सर्वांचा हित साध्य केलं पाहिजे. आपण सर्व जाती धर्मामध्ये राहतो, सर्वांना आपण आपल्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे.
इतर वर्गांनाही भगवान बुद्ध समजणं गरजेचं आहे, बाबासाहेबांचा राज्यघटना समजणं गरजेचं आहे. कारण भगवान बुद्धांचा धम्म फक्त बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही किंवा राज्यघटना बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही, तर सर्व धर्मासाठी सर्व जातीसाठी हा धम्म पण महान आहे आणि ही राज्यघटनाही महान आहे. ही लक्षात घेतलं पाहिजे की सर्व जाती वर्गासाठी या गोष्टी आपण लक्षात शिकवलं पाहिजे. आपल्या नवीन पिढीने याचं आचरण केलं पाहिजे. आज जर बघितलं, मी खूप ठिकाणी बघतो बौद्ध जैन पंचायत समितीच्या शाखा आहेत, त्याच्यामध्ये महिला मंडळ ह्यांचाही सहभाग आता होणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न मी बौद्ध जैन पंचायत समिती इथे उचलून धरणार आहे की बौद्ध जैन पंचायत समितीच्या शाखामध्ये जी पुरुष साधक पद्धती आहे त्याला कुठेतरी आपण, कारण बाबासाहेबांनी स्त्रियांना समान हक्क दिलेले आहेत आणि शाखेमध्येही जर अध्यक्ष जर पुरुष असेल तर उपाध्यक्ष महिला असणंही गरजेचं आहे. चिटणीस असेल तर उपचिटणीस असलं गरजेचं, ह्यांना पुढे आणणं हाच काळाची गरज आहे. बहुतेक ठिकाणी आपल्याला कार्यक्रमामध्ये संलग्न दिसतो, सहकार्य दिसतं, पण शाखेमध्येही महिलांचे सहभाग असणं गरजेचं आहे. कारण आपल्या बाबासाहेबांनी स्त्रियांना समान हक्क दिले. भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमींना संघामध्ये स्थान दिले, भिक्खू संघामध्ये स्थान दिले. तसे आपल्या बौद्ध जैन पंचायत समिती शाखेमध्येही आपण ही पद्धती स्वीकार करणं आपण आज गरजेचं आहे आणि आपण स्वीकार करूया. पुढील या इलेक्शन मध्ये असं मी प्रत्येक शाखेत सांगतो की महिलांनाही आपल्या शाखे पद्धतीमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्या शाखेत त्यांना त्या पदावरती, कारण 50-50% आरक्षण बाबासाहेबांमुळे आज महिलांना मिळतंय प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि शाखेमध्ये पण ते आरक्षण हे लागू करण्यासाठी मी मुख्य कमिटीला पण ह्या विषयाला धरून चालणार आहे. हे पुढील जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा महिलांचाही सहभाग आपल्या शाखेमध्ये असेल. जरी एकटा मित्र मंडळ असेल, महिला मंडळ असेल, तरी त्या महिलांच्या मधील काही महिला या शाखेच्या पदाधिकारी पुढील वर्षी असतील असे मी अपेक्षा ठेवतो. याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं, कारण आपल्याला पुरुष स्त्री समानतेवर आपल्याला चालायचं आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ही संघटन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तो धम्म दिलेला आहे, तो धम्म आपल्याला अंगीकार करायचा आहे. अशोक विजयादशमीला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आज आम्ही बघतो की अनेक सामाजिक धार्मिक आपली जी प्रगती आहे, आज बौद्ध जैन पंचायत समिती सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पण भविष्यामध्ये जर बघितलं, आपल्याकडे शिक्षण समिती पण आहे आणि भविष्यामध्ये जी लोकांना राजकीय दुर्दशा समाजाची झालेली आहे, ती भविष्यामध्ये एक संकल्प मी केलेला आहे की बौद्ध जैन पंचायत समिती मार्फतच पदवीधर आमदार निवडून आणणं. कारण शिक्षण समिती आपल्याकडे आहे आणि त्या शिक्षण समितीवरती शिक्षण समितीला जागृत करणं, त्याला ऊर्जास्थान देणं, त्यांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि भविष्यात विधानसभेवर जरी आपण डायरेक्ट जरी आमदार निवडून जरी नाही आलो, तर इनडायरेक्ट पद्धतीने ज्याला आपण पदवीधर मतदारसंघ मानतो, त्या पदवीधर मतदारसंघातून आमदार आपण हमखास शाखेच्या मार्फत शाखा पद्धतीने आपण हमखास जिंकून आणू शकतो. हे भविष्यात होऊ शकतं. ह्याच्याकडे पण कसं, तर कारण जर शिक्षण समितीने जर लक्ष दिलं तर प्रत्येक शाखाने फक्त 100 पदवीधर नोंदणी करायची आणि 100 पदवीधर 1000 शाखेमध्ये नोंदणी झाले तर 1,00,000 नोंदणी होते आणि पदवीधर आमदार आपला पंचायत समिती मार्फत पण आपण निवडून आणू शकतो. आणि ही काळाची गरज आहे. शिक्षण पदवीधरांचे प्रश्न हे त्या विधान परिषदेमध्ये घेऊन जाणं आणि त्यामध्ये आपला आमदार असणं हे काळाची गरज आहे. आणि तो पण शिक्षण समिती आपल्याकडे म्हणून जे प्रश्न, कारण हे प्रश्न राजकीय पटावरती आणणं गरजेचं आहे की सामाजिक धार्मिक प्रश्न यांना राजकीय स्वरूप येणं गरजेचं आहे. कारण कायदा हा विधान परिषद, विधानसभा आणि संसदेमध्ये होतो आणि कायदे निर्मितीसाठी
आपल्या मधून एखादा व्यक्ती जर गेला तर खरंच भविष्यामध्ये आपल्याला ते सहकार्य मिळेल. कारण ह्या ठिकाणी आपल्याकडे 1000 शाखा आहेत आणि 1000 शाखेने जर 100 फक्त मुलांचे पदवी, कारण आपण कार्यक्रम घेतो, पदवीधरांचा सत्कार घेतो, पण त्याच पदवीधरांच्या सत्कारासोबत फक्त एकच काम करायचं आहे की आपल्याला पदवीधरांच्या नोंदणी करायच्या आहेत. आणि भविष्यात बहुजन पंचायत समितीचा पदवीधर आमदार असणं ही काळाची गरज आहे. तर म्हणून याही ठिकाणी भविष्याची जी आपल्याला आतापासून एक नवीन संकल्प करून तो साध्य करायचा आहे, तर ही आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करेल की भविष्यामध्ये त्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे तो समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर आधारित आहे. घटनेमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. बाबासाहेबांनी शिका म्हणजे पदवीधर व्हा असं सांगितलेलं नाही. बाबासाहेबांनी आपला जरी समाज कमी शिकलेला असला तरी व्यावहारिक शिक्षण असणं त्याला गरजेचं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की प्रत्येकाला व्यावहारिक शिक्षण असणं गरजेचं आहे. तुमच्यावरती अन्याय झाला, समजा तुमच्यावरती तुमचे पीटी केस पास नाही झाली, पेन्शन पास नाही झाली, आणि जर तुम्हाला तुमचेच नियम माहिती नसेल, व्यवहार ज्ञान तुम्हाला माहिती नसेल, किती पेन्शन मिळायला पाहिजे, पीएफ किती मिळायला पाहिजे हे जर माहितीच नसेल तर हे तुमचं नुकसान आहे. की जर अन्याय होत असेल तर अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी व्यावहारिक शिक्षणाकडे वैद्यकाने लक्ष दिलं पाहिजे. हे महत्वाचं आहे की आयुष्यामध्ये फक्त डिग्री होल्डर असणं महत्वाचं नाही, तर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये व्यावहारिक शिक्षण असणं गरजेचं आहे. हे व्यावहारिक शिक्षण आपल्याला अन्याय विरुद्ध लढा द्यायला सहकार्य करतं. तर म्हणून जरी आपण कोणी कमी शिकलेलं असलं पण आपल्यामध्ये जर व्यावहारिक शिक्षण असेल, ज्या शिक्षणामुळे उच्च शिक्षिताला आपण ते सहकार्य करू शकतो,